नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ढोकळा करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेले। चण्याच्या डाळीचं पीठ मी चाळून घेतलेले आहे। पीठ चाळून घेणं खूप आवश्यक आहे। ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी दही घेतलेले आहे। 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। 1 हिरवी मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। ढोकळ्यासाठी पीठ तयार करून घेऊया। 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया। अर्धा कप दही, 2 चमचे बारीक रवा घेतले तो टाकूया। 1 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं ठेचून घेतले ते टाकूया। 2 चिमूट हिंग घेतलाय तो टाकूया। छोटा पाव चमचा हळद घेतली ती टाकूया। याच्यामध्ये हळद थोडीच टाकायची आहे। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतले। वाटीमध्ये अर्धा वाटी पाणी घेतले। आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही घेतलेले दही किती घट्ट पातळ आहे याच्यावर अवलंबून असेल। पाणी टाकूया। आपण अर्धी वाटी पाणी घेतलं होतं। पूर्ण पाणी आपण वापरलेलं आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आपण वापरलेलं दही किती घट्ट आहे यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल। आपण 1 वाटी चणा डाळ पिठासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। 2 ते 3 मिनिटं आपण हे फेटून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकूया। छोटा पाव चमचा पिठी साखर घेतली आहे ती टाकूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 1 चमचा तेल घेतले ते टाकूया। 1 ते 2 मिनिटं सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झालेली आहे। आता आपण हे पीठ साइडला ठेवून देऊया। गॅसवर स्टीमरमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले। आपण ढोकळा ह्या ट्रेमध्ये सेट करणार आहोत। याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया म्हणजे ढोकळा चिकटणार नाही। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे। कडेकडेने लावायचे म्हणजे ढोकळा पटकन निघतो, चिकटून राहत नाही। 10 मिनिटं मी हे पीठ साइडला ठेवून दिलं होतं। याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकलाय। रवा छान भिजलाय। आता आपण इन्स्टंट ढोकळा करणार आहोत। या पिठामध्ये मी आता इनो टाकणार आहे। जर आपल्याला इनो वापरायचं नसेल तर हे पीठ आपण 7 ते 8 तास झाकून ठेवायचं किंवा रात्रभर झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान आंबते। स्टीमरमधलं पाणी गरम झालंय। याच्यामध्ये आपण इनो टाकूया। इनोचं एक पूर्ण पाकिट मी टाकलंय। स्टीमरमधलं पाणी गरम झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। इनो पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। असं हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकते म्हणजे इनो छान मिक्स होईल। सतत हलवत राहायचंय, छान मिक्स करून घ्यायचंय। इनो सगळीकडे छान मिक्स झालाय। आता हे बॅटर आपण ट्रेमध्ये ओतून घेऊया। ट्रेला आपण आधी तेल लावून घेतलंय। बॅटर टाकूया। ही प्रोसेस पटपट करायची आहे। थोडं टॅप करून घेऊया म्हणजे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरेल। आता आपण हा ढोकळा स्टीम करून घेऊया। स्टीमरमध्ये पाणी छान तापलंय। ढोकळ्याचा ट्रे ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटे याला वाफवून घेऊया। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण बघूया। मीडियम गॅसवर 12 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। ढोकळा छान फुललाय। ढोकळा शिजला का बघूया। सुरीला पीठ चिकटत नाहीये म्हणजे ढोकळा छान शिजलाय आपला। आता मी गॅस बंद करते। थंड झाला की ढोकळा आपण कापून घेऊया। ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊया। 1 चमचा तेल गरम करून घेतले। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। 2 चिमूट हिंग, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकूया। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। सर्व मिक्स करून घेऊया। फोडणीचा छान सुगंध सुटलाय। आता याच्यात थोडं पाणी टाकते। अर्धा लिंबाचा रस टाकूया। 2 चिमूट पिठी साखर, थोडंसं मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार झालेली आहे। ढोकळा थंड झालाय, कापून घेऊया। साइडने सोडून घेऊया। अशा प्रकारे साइडने कापून घ्यायचं आहे। लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पीसेस करू शकता।
सर्व ढोकळा कापून घेतला आहे. आपण आता याच्यावर फोडणी टाकूया. ढोकळ्यावर फोडणी टाकून घेऊया. फोडणीमध्ये आपण पाणी टाकल्यामुळे ढोकळा खाताना कोरडा लागत नाही. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आपला ढोकळा तयार झाला आहे. काढून घेऊया. उलटण्याच्या सहाय्याने काढूया. छान झालाय ढोकळा. छान स्पॉन्जी झालाय. जाळी छान पडली आहे. मऊ लुसलुशीत झालाय. सर्व ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेते. सर्व ढोकळा काढून घेतलाय. प्लेटमध्ये सर्व केलाय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. छान झालाय आपला ढोकळा. हा ढोकळा आपण हिरवी चटणी, सॉस याच्याबरोबर खाऊ शकतो. नुसताही छान लागतो. झटपट होणारा आहे. घरगुती साहित्यामधून होणारा आहे. जर तुम्हाला इनोचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे पीठ 7 ते 8 तास फर्मेंट करून घेऊ शकता. ढोकळा आतून कसं झालं ते बघूया. छान जाळीदार झालाय. छान मऊ लुसलुशीत झालाय. छान झालाय आपला ढोकळा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.